त्यांच्या अधिपत्याखाली काम करतं आणि म्हणून या सहकारी कार्यकर्त्याच्या त्या ठिकाणी नेमणुका होतात किंबहुना काही ठिकाणच्या नेमणुका ज्या शिखर संस्था आहेत सहकारामधल्या त्याच्या नेमणुका मंत्रालयातूनच होतात हा माझा अनुभव आहे आणि याविषयी कोणी चॅलेंज करत असेल तर माझं प्रत्यक्ष त्याला पटवून देण्याची माझी तयारी आणि म्हणून त्या माणसाने जे काही व्यवहार केले असतील तर आपल्याला बाबा तो राजकीय दृष्टीने उपयोगी पडतो म्हणून त्याला त्या ठिकाणी त्या सहकार खात्याने कारवाई करायचं ठरवलं अशा अनेक बँकांची मी नावं सांगू शकेन परंतु आज मी एवढ्यासाठी सांगणार नाही एकतर बँकांमधली परिस्थिती वाईट आहे सहकारी बँकाकडे बघण्याचा आमच्या खातेदारांचा दृष्टिकोन बदलू लागलेला आहे की आपले पैसे सुरक्षित आहे असं त्याला वाटायला लागलेलं आहे यामध्ये काय बँका जरूर जबाबदार आहे काय व्यवस्थापन जबाबदार आहेत पण त्याचबरोबर सहकार खाता आणि रिझर्व्ह बँक त्याहीपेक्षा जबाबदार आहे आणि तुम्ही नियंत्रण करणाऱ्या संस्था असताना जर योग्य वेळी योग्य पद्धतीने नियंत्रण केलं जात नाही उदाहरण मी आपल्याला वेळ आहे म्हणून उदाहरण मी देईन 15 दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या काय अधिकाऱ्यांशी मी हे विषय घेऊन गेलो होतो या घटना घडण्यापूर्वी केलं होतं ज्यावेळी ग्लोबल ट्रस्ट बँकेचा ज्यावेळी प्रश्न निर्माण झाला त्याच वेळेला त्या दरम्यान आपल्या सहकारी बँकांचा एक दिवस होऊ शकतो कारण काही बँकांचा NPA किती % वाढलेला याची मला कल्पना आहे गेलो होतो त्यांना एका बँकेचं मी उदाहरण दिलं की आपण या बँकेवर कारवाई का करत नाही सातत्याने मी पत्रव्यवहार केला तिथलं गैरव्यवहार जे आहेत त्याचा पत्रव्यवहार मी आपल्याला दिलेला आहे पुराव्यानिशी दिलेला आहे आपण कारवाई का करत त्यामुळे आपण म्हणता तसा NPA नाही या बँकेचा NPA नेट NPA 7.5% आहे आणि साधारणतः 22 ते 24% हा ग्रॉस NPA आहे म्हटलं माझं चॅलेंज आहे ग्रॉस NPA 32% आहे तो आणि 18%च्या दरम्यान तो नेट NPA आहे नाही म्हणाले त्यांनी काय केलं रिझर्व्ह फंडातले पैसे तिकडे ट्रान्सफर केले आता रिझर्व्ह बँकेने म्हणणं हे सगळ्यात दुर्दैवी हे मी जाहीरपणे बोलतोय आज एक जबाबदार माणूस म्हणून बोलतोय की रिझर्व्ह फंडातले पैसे जर NPA कमी करायला तुम्ही जर वापरणार असेल त्याला रिझर्व्ह बँक आमची परवानगी देणार असेल सहकार खात्याने दिली असेल मॅनेज होऊन दिली असेल दबावाने दिली असेल परंतु रिझर्व्ह बँक एक केंद्रीय संस्था आहे एक स्वायत्त संस्था आहे किंबहुना अर्थ खातं सुद्धा आमचं 10 वेळा विचार करतं की रिझर्व्ह बँकेला आपण आदेश कुठले द्यावेत आणि काय द्यावेत एक स्वायत्त संस्था तिचा एक गव्हर्नर म्हणून काम करत असतो आणि असं असताना अशा प्रकारची एक जबाबदार अधिकाऱ्याकडून वक्तव्य यावीत याचं मला आश्चर्य वाटलं यावरूनच आपण लक्षात घ्या कुठल्या पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे ती रिझर्व्ह बँक असेल किंवा आमचे सहकार खातं असेल हे सगळे माझे मी इव्हन नावानिशी हे सगळं द्यायला तयार माझ्याकडे सगळे इव्हन माझा विचारे आपण मराठा मंदिर कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन आहात आणि सध्याच त्या RBIचा फटका आपल्या बँकेला लागलेला आहे आपलं या बाबतीत लोकांना काय सांगायचं आहे आता जसं अडसूळ साहेबांनी सांगितलं तसं मी देखील प्रभू साहेब आपले आभार मानतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत आणि माझ्या मराठा मंदिरच्या सगळ्या ग्राहकांना एक संदेश पोहोचवण्याची मला ही संधी मिळालेली आहे त्याबद्दल पहिले मी आपले आभार मानतो आणि मराठा मंदिर बँक ही बातमी आणि मीडियाची बळी ठरलेली आहे असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही कारण कुठचाही गैरव्यवहार नसताना फक्त बातमीच्या आधारे बँकेवर रन आला 12 बँकेपैकी फक्त 4 बँकेवर गर्दी झाली आणि ती गर्दी लोकांना सांगून देखील आवरली गेली नाही आम्ही पैसे दिलेले आहेत लिक्विडिटी आपल्याकडे भरपूर आहे सफिशियंट फंड असताना आम्ही पैसे देत होतो तरी देखील रिमोट कंट्रोल म्हणून ही जर जास्त गर्दी अशीच वाढली तर कदाचित सर्व लिक्विडिटी संपू शकते म्हणून रिझर्व्ह बँकेने असं केलं असं आम्हाला सांगितलं गेलं पण त्याचा दुष्परिणाम काय होतो हा याचा विचार सुद्धा रिझर्व्ह बँकेने करावा अशी मला त्यांना नम्र विनंती आहे मला या दोन्ही मुद्द्यांवरती बोलायला आवडेल पहिली गोष्ट एक स्पष्ट केली पाहिजे की मी राजकीय तर बोलू शकणार नाही त्यामुळे माझे मित्र अडसूळ यांनी जे राजकीय विधान केले त्याबद्दल मला बोलता येणार नाही मात्र त्यांनी जे रिझर्व्ह बँकेवरती आणि सरकारवरती ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला तो एकंदरीत चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं आणि हे मला सांगायचं आहे मुद्दाम आता त्यांनी मला सांगितलं त्यांनी आपल्याला सांगितलं की सहकारी खातं आणि रिझर्व्ह बँक या दोघांचीच जबाबदारी आहे गैरव्यवहार झाले तर ही त्यांचीच जबाबदारी हे जे ते म्हणतात मला त्याचा अर्थ कळत नाही कारण ते स्वतः राज्यमंत्री होते आणि वित्त खात्याचे राज्यमंत्री होते त्यामुळे ते ज्यावेळी सरकारवर ठपका ठेवतात त्यावेळी ते स्वतःवरही ठपका ठेवतात किंवा काय याबद्दल मला माहिती नाही मला इथे असं म्हणावं वाटतं
की रिझर्व्ह बँकेची नियामक म्हणून, नियंत्रक म्हणून जी जबाबदारी आहे ती रिझर्व्ह बँकेने अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. आणि तुम्ही मगाशी जे म्हणालात की राजकीय दबाव, त्यांनी स्वतःच म्हटलं की घेण्या देण्याचे प्रकार होतात किंवा सरकारकडून दबाव येतो. आता कुठल्याही पक्षाचा विचार न करता मला असं म्हणावं वाटतं की इथे मुख्य मुद्दा जो आहे तो दुहेरी नियंत्रणाचा आहे. सहकारी बँकांच्या बाबतीत काय झालेलं आहे की एकीकडून राज्य सरकारांचं त्यांच्यावर नियंत्रण असतं, म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांचं रजिस्ट्रेशन, लिक्विडेशन, मॅनेजमेंट या गोष्टी ज्या असतात त्या राज्य सरकार ठरवणार आणि बँका म्हणून त्यांचं जे नियंत्रण आहे ते ठरवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची. हे जे दुहेरी नियंत्रण आहे हा खरा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळी दोन वेगवेगळे नियंत्रक एकाच गोष्टीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी ते नियंत्रण प्रभावी होण्याची शक्यताच नाही. रिझर्व्ह बँकेची भूमिका ही पूर्वीपासून अशी राहिलेली आहे की एक तर हे राज्य सरकारांनी नियंत्रण करावं आणि मग त्याची जबाबदारी घ्यावी किंवा पूर्ण नियंत्रण आमच्याकडे द्यावं, आम्ही त्याची जबाबदारी घेतो. तुम्ही असं म्हणू शकत नाही की दोघांनी नियंत्रण करायचं, कारण ते राजकीय दृष्ट्या बऱ्याच लोकांना सोयीचं वाटत नाही. मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेकडे जरी असं पूर्ण नियंत्रण सोपवलं तर तुम्ही रिझर्व्ह बँकेला जरूर जबाबदार धरू शकाल, परंतु हे दुहेरी नियंत्रण असताना रिझर्व्ह बँकेवर ठपका ठेवणं हे अन्यायाचं आहे असं मला वाटतं. अडसूळ साहेब आपल्याला हां प्रभूसाहेब, आता जाधव साहेब जे म्हणाले दुहेरी नियंत्रण याच्या विरोधी मी स्वतः आहे. इव्हन माझी एक फायली मी राज्यमंत्री असताना तयार केली होती की एकच नियंत्रण ते रिझर्व्ह बँकेचं असलं पाहिजे. परंतु रिझर्व्ह बँकेची यामुळे काही जबाबदारी संपते आज दुहेरी नियंत्रण आहे म्हणून मी मानणार नाही. याचं कारण काही उदाहरणं मी देईन. साऊथ इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जी अडचण निर्माण झाली, गेल्या वर्षी त्या बँकेला ऑडिट अ वर्ग मिळतो आणि यावर्षी ती एकदम ड वर्गामध्ये जाते, म्हणजे बी सी डावलून ड वर्गामध्ये. ह्या गोष्टी ओव्हरनाईट किंवा एका वर्षामध्ये घडत नाहीत. 18% NPA वरून 53% जाते, ह्याही गोष्टी एका वर्षामध्ये घडत नाहीत, घडू शकत नाहीत. याचं कारण की आपण जसं म्हणाल जाधव साहेब की बँकांचं रजिस्ट्रेशन आणि व्यवस्थापन हे सहकार खातं पाहतं, परंतु बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट खाली संपूर्ण आर्थिक व्यवहाराचं नियंत्रण रिझर्व्ह बँकेने करायचं असतं. म्हणून फोर्टनाईटली, मंथली आणि क्वार्टरली आणि इयरली स्टेटमेंट रिझर्व्ह बँकेकडे जातात. ॲन्युअल रिपोर्ट रिझर्व्ह बँकेकडे जातो, तसंच फोर्टनाईटली, मंथली आणि क्वार्टरली जातात. ह्याचं इन्स्पेक्शन जर वेळेवर झालं, NPA किती आहे, वेळेवर जर नोटीस आपण त्या व्यवस्थापनाला दिली, सुधारण्याची संधी दिली, तर कदाचित त्यात बदल होऊ शकतो. परंतु मी मगाच्यापासून मी बोलतोय की राज्य सरकारवर म्हणजे माझ्यावर ठपका ठेवण्यासारखं नाही. राज्य सरकार सहकार खात्यावर नियंत्रण करतं आणि ते कसे व्यवहार होतात उदाहरण आपल्याला, पण ही वेळ नसते उदाहरण म्हणजे पुरावे देण्याची. परंतु मी ज्यावेळी बोलतोय ते एका जबाबदारीने बोलतोय. हा माझा सहकार खात्याशी पत्रव्यवहार आहे, हा माझा रिझर्व्ह बँकेशी पत्रव्यवहार आहे, त्याचे पुरावे मी सादर केलेले आहेत आणि म्हणून इतक्या ठामपणाने मी बोलतोय. एक मनामध्ये चीड आहे. या सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने मदत करणाऱ्या बँका, सर्वसामान्यांच्या ठेवी स्वीकारणाऱ्या आणि सर्वसामान्यांना मदत करणाऱ्या, ह्या उद्देशानेच खऱ्या अर्थाने हिचा जन्म झाला सहकारी बँकांचा. हो, सहकारी बँकांचा जन्म वास्तविकपणे सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी झाला. पण त्याचं नियंत्रण नेमकं राज्य सरकारने करावं का रिझर्व्ह बँकेने करावं, या वादामध्ये आता नेमक्या त्या कोणत्या दशेला आलेल्या आहेत ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर कृपया कुठे जाऊ नका बरं. घटनाचक्रमध्ये पुनश्च स्वागत. फोन बरेच यायला लागलेत, आपण फोन घेऊया. बाळू नांदोस्कर हे काळा चौकीहून फोन करतायत. नमस्कार नांदोस्करजी, आपण प्रश्न विचारा. सर, बँकांची वाईट स्थिती होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सन 1951 मध्ये भारतात एकूण 566 खासगी बँका होत्या. 1969 मध्ये त्यांची संख्या 89 झाली. आज तर ती एकदम 26 वर आली आहे. त्याचं कारण काय? दुसरा प्रश्न, आयुष्यभर नोकरी केल्यानंतर उतारवय सुखात जावे यासाठी सेवानिवृत्त उद्याना पेन्शन व इतर स्वरूपात मिळालेली रक्कम गुंतविण्यासाठी अनेक खासगी बँका व्याजाचा दर जास्त प्रमाणात दाखवितात. पण या चालाक व खासगी बँका या सेवानिवृत्त वृद्धांची कमाई लुबाडून खासगी बँकांचे भ्रष्टाचारी डायरेक्टर मालामाल होत आहेत. त्यांची सविस्तर चौकशी करून त्यांना जेलमध्ये डांबण्यात यावी. मला वाटतं जाधव साहेब मी जरा बोललो. आपणही बोला. नाही नांदोस्करजी, माझ्या मनातला प्रश्न आपण विचारलात. माधवपुरा मर्कंटाईल बँक केतन पारेखच्या शेअर घोटाळ्यामध्ये अडचणीमध्ये आली. त्याचबरोबर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीमध्ये आली. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीमध्ये आली. वर्धा जिल्हा बँक. ज्या लोकांनी गैरव्यवहार केले त्यांना त्या ठिकाणी युवान तुरुंगामध्ये डांबलं गेलं. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणचं बोर्ड सुद्धा डिसॉल्व्ह करण्यात आलं.
परंतु मला आश्चर्य वाटलं की आपण ज्या प्रायव्हेट बँकांच्या बद्दल विचारला, एकतर प्रायव्हेट बँकांना लायसन देताना रिझर्व्ह बँकेने 10 वेळा विचार केला पाहिजे. खाजगी व्यक्तींच्या आपण हातामध्ये ही बँक देतो आहोत. आणि ग्लोबल ट्रस्ट बँक मात्र एका रात्रीमध्ये निर्णय होतो